पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून रिक्षा चालकानं सराफ व्यावसायिकावरती गोळ्या झाडल्यानंतर स्वतः आत्महत्या केली। या हल्ल्यात जखमी झालेले आकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनं राज्यभरात खळबळ उडालेली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच काल पुण्यामध्ये गोळीबारानंतर आत्महत्येची घटना समोर आली होती। पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून रिक्षा चालकानं सराफ व्यावसायिकावरती गोळ्या झाडल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली। या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली असून जखमी आकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अधिक माहिती अशी आहे की पुण्यातील औंध भागात रिक्षा चालक अनिल धमाले वय 52 वर्ष या व्यक्तीनं आकाश जाधव वय 39 यांच्यावरती गोळीबार करत आत्महत्या केल्याची घटना घडली होती। डोक्यात गोळी लागल्यानं आकाश जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून आकाश जाधव यांची शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या ते अत्यावस्था आहेत। दरम्यान आकाश जाधव यांचे बालेवाडी हाय स्ट्रीट इथं ज्वेलरीचं मोठं दालन आहे। त्यांच्या जागेत अनिल धमाले हे भाडेकरू होते। धमाले यानं आकाश यांचे थकीत भाडे ठेवले होते, त्यामुळे प्रशांत जाधव हे वारंवार त्यांना त्रास देत होते। या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे।